नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला घेऊन आलेले तुमच्यासाठी खास एकदम छोले. छोले तर तुम्ही करत असणार आहे बऱ्याच वेळा, पण ही पद्धत करत नसणार आहे. साध्या सोप्या पद्धतीत पण अगदी चमचमीत छोले बनणार आहे. तर तुम्ही पहा, कमी सामग्री न वाटता अगदी साध्या सोप्या पद्धतीतलं आहे हे. खूप कमी सामग्री. तर मी इथे आता माझ्याकडं काय झालेले आहे, कन्यापूजन आहे. तर मी भरपूर अर्धा किलो छोले भिजत घातले होते. हे जवळजवळ अर्धा किलो छोले जवळजवळ 15 तरी लोकांना पुरतील अशी भाजी बनवणार आहे मी. पण तुम्ही पहा कशा पद्धतीने बनवणार आहे, काय बनवणार आहे, ते संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला. आणि साध्या सोप्या पद्धतीतली मी ही चमचमीत भाजी दाखवणार आहे. अशाही प्रकारे करून पहा मैत्रिणींनी, एकदा नक्कीच पहा. तर मी आता भिजत घातलेले 4 घंटे आणि ठेवलेले आहे बाजूला. आता इथे मिक्सरमध्ये घातणार आहे बा. आता वाटत तर वाटणार नाही, पण लसूण बिना सोलता टाकणार आहे बा. मोठा एक कांदा होता तो घेतलेला आहे बिना सोलता, बिलकुल सोलला नाही. आता अद्रक घेणार आहे आणि अद्रक पण साल काढून घेतलेलं आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले. 1 इंच अद्रक, 1 इंच अद्रक ह्याला मी बारीक करून घेते. मिक्सरच्या जारमध्ये लावून न पाणी घालता करणार आहे. तर तुम्ही पहा, आता झालं आपलं, लगेच फोडणीला तयारी झाली बघा. तुम्ही पाहत राहा किती पटकनी होणार आहे, किती फटाफट. आता मी एवढ्या माणसांचं करणार आहे, मग चांगले. आता अर्धी पळी घेतली, परत अर्धी पळी घेणार. मी एक फुल पळी भरून, मोठी पळी माझ्याकडं, फुल पळी भरून मी तेल घालणार आहे. तेव्हा तेल घातलेलं आहे. आता ह्याला तापायला पाहिजे छान, थोडा वेळ तापू द्या. नंतर आपण टाकूया मोहरी. ती पहा, मोहरी टाकलेली आहे छान. मोहरी तापल्यानंतरच जिरं टाकायचं. म्हणजे चांगली मोहरी अर्धी शिजत आली ना, अर्धी ज्याला भाजली गेलेली आहे ना, तरच जिरं टाकायचं. पहिलं लगेच मोहरीबरोबर जिरं टाकायचं नाही. काही मैत्रिणी कशा करतात, मोहरी आणि जिरं एकत्रच ठेवतात आणि एक चमचा भरून टाकतात. पण त्यावेळेस काय होतं, मोहरी शिजत नाही आणि जिरं लगेच शिजून करपून जातं. तर ही कढीपत्ता घेतलेला आहे मी. छान परतून घ्यायचा कढीपत्ता. मोहरी जिरी छान भाजलेली आहे बऱ्यापैकी आता. आणि कढीपत्ता पण टाकते मी. तर कढीपत्ता हा टाकून झालेला आहे. कढीपत्ता छान, ह्या रेसिपीला कढीपत्त्याचा सुगंध फार छान आवडतो, म्हणजे छान लागतो. एक कांदा घेतलेला आहे, जरा जाडसरच कापलेला होता, तोच टाकलेला आहे. एक मोठा कांदा घेतलेला आहे, तोच आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे, ह्या रेसिपीला जास्त वेळ लागत नाही आणि मी कुकरमध्ये करणार आहे, त्याच्यामुळे वेळ खात नाही. तर ह्याला पूर्ण जास्त परतायचं नाही, कमीच परतायचे. याला लाल होऊन द्यायचा नाही कांदा. तर आता ह्याच्यात मी होऊन द्या असा, तर मी टमाटर लगेच आता टाकणार आहे. एक टमाटर नाही, 2 टमाटर घेतलेले आहेत. 2 चिरून घेतली होती टमाटर. ती पण जास्त बारीक नाही, मोठी नाही, मिडियम आहेत. आणि परतून द्यायचं. ह्याचा पार असा शिजून गेला पाहिजे कांदा. जास्त कमी शिजवला का की कांदा पण शिजून त्याचा पातळ झाला पाहिजे, म्हणजे गळला पाहिजे कांदा. हे लसूण आणि आलं हे मिक्सरच्या भांड्यात वाटलं होतं ना, ते टाकलेलं आहे आता. ह्याला गळायचं चांगलं. ह्याला 2-3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. परतल्यामुळं स्वाद पण छान येतो आपल्या रेसिपीला आणि एकजीव होतो रेसिपीचा, म्हणजे दाटसरपणा येतो. तर इथे मी कोथिंबिरीची फक्त देठं घेतलेली आहेत पहा. ही देठं घेतलेली आहेत आणि देठं टाकलेली आहे. छान मस्त हलवायचं बघा. मी किती हलवते, जवळजवळ 2, 2.5, 3 मिनटं म्हटलं तरी ह्याला परततच राहायचं. हां, छान परतलं गेलेले आहे. आता तेल सुटलेलं आहे बघा. मस्त तेल सुटलेलं आहे त्याला. आता ह्याच्यात मी टाकणार आहे मसाले. तर मसाले घेतलेत काय पहा तुम्ही. घरचेच मसाले आहेत सर्व मैत्रिणींनी. हे माझे
इथे छोले मसाला घेतलेला आहे, इथे मालवणी मसाला घेतलेला आहे आणि इथे हिंग घेतलेला आहे, इथे हळद घेतलेली आहे, गरम मसाला, धणे पावडर. तर मी हे 2 चमचे घेतलेले आहेत छोले मसाले आणि मालवणी मसाला, आणि हे दुसरे सगळे 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग. हे सर्व आता ह्याच्यात टाकायचं. हे बघा, सर्व दिलं टाकून ह्याच्यात आणि परतून घ्यायचं जरा. जास्त परतीत बसायचं नाही. आता आपल्याला छोले टाकायची तयारी करायची. बऱ्यापैकी परतलेलं आहे ते मी, का की तेल सगळं शोषून घेतले त्या मसाल्यांनी, तर ह्याला तरी येणार मात्र. हे पहा कसे झालेले आहे. मी सर्व टाकलेलं आहे छोले, आणि आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे. पहिले पूर्ण मिक्स करून घेते, मग तुम्हाला दाखवते. हे सर्व मिक्स केलेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला पाणी ओतायचं. एक टिप्स आहेत मैत्रिणी, लक्षात आहे, पाणी कोमट आहे. कोमट पाणी टाकायचे ह्याच्यात, लक्षात ठेवा. ही एकच टिप्स आहे या रेसिपीला. कोमट पाणी टाकायचं आणि मग थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही याला, म्हणजे नंतर टाकलं का त्यावेळेस. पहा रंग, पहा यायला लागलेला आहे, रंग चढायला चाललेला आहे त्याचा. आणि आता मी याला कुकर लावणार आहे, झाकून ठेवणार आहे. पाणी थोडंसं वाटतं मला घालावं अजून थोडं पाणी, तर मी घालू शकते. पहा तुम्ही, मीठ टाकायचे चवीनुसार आपल्याला अजून. पहा मीठ टाकलेलं आहे. छान असं मिक्स करायचं. पहा मी छान मिक्स करले. आणि बघा पाणी त्याला मला वाटते अजून पाणी थोडंसं घालते मी आणि झाकण ठेवते. हे आता झाकण लावलेलं आहे. ह्याच्यात 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आणि गॅस बंद करून टाकायचा डायरेक्ट. ह्याला मी 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, गॅस बंद केलेला आहे. आणि हे पहा अशा पद्धतीने खोलून दाखवलं तुम्हाला. पाणी सर्व आटलेलं आहे आणि हे छोले तयार झालेले आहेत. एवढा जबरदस्त लागतो, बिना मसाला वाटलेल्याचं, बिना काही वाटलेल्याचं, एवढा जबरदस्त लागतो ना हा छोले मसाला. तर नक्कीच करून पहा. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला मसाल्याविषयी पुढे मी सांगणार आहे. सर्व मसाले माझे बिना केमिकलचे आहेत, शेतातून काढलेले आमच्या सेंद्रिय आहेत, आणि सर्व प्रकारचे मसाले आहेत. माझा नवीन स्टॉक आलेला आहे. आता तुम्हाला घ्यायचं असलं तर मी स्क्रीनवर नंबर देणार आहे आता पुढे गेल्यावर, आणि तुम्ही फोन करू शकता, ऑर्डर करू शकता फोनवर. घरपोच डिलिव्हरी आहे, ते पण फ्री. तर हा बघा रंग, पहा अशा पद्धतीने केलं का कधी तुम्ही छोले, एवढा टेस्टी लागतो ना. आणि जेवढा ते रंग थंड होत जाईल ना, रंग वाढत जातो त्याच्यात. पहा रंग किती सुंदर आलेला आहे त्याला. तर मैत्रिणी नक्कीच तुम्हाला आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. आता मसाल्याविषयी सांगते मी. मसाले बनवले आहेत, स्टॉक आलेला आहे. घ्यायचे असले तर तुम्ही ऑर्डर करू शकता. या फोनवरती दिलेले आहेत नंबरनं, त्या फोनवर कॉन्टॅक्ट करा. तुमचं फ्री डिलिव्हरी घरपोच भेटणारा मसाला. चला बाय, परत भेटू.